हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल। तर आज आपण पाहणार आहे आवळ्याचा मोरवळा किंवा आवळ्याचा मुरब्बा। त्याच्यासाठी मी इथे फ्रेश 1 किलो आवळे घेतलेले आहेत। तर इथे आपण हे आवळे स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। तर या इथे मी स्वच्छ पाण्याने आवळे धुवून घेतलेले आहेत। आता याला आपण 3 ते 4 दिवसांपर्यंत भिजवून ठेवणार आहे। आणि जेव्हा आपण हे आवळे 3 ते 4 दिवसांपर्यंत भिजवून ठेवणार आहे, हे आवळे भिजवल्यानंतर आपल्याला 3 ते 4 दिवसांपर्यंत सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा ह्या आवळ्यांमधलं पाणी स्वच्छ धुवून बदलून घ्यायचे 2 वेळा। आता आपण याला पाण्यात भिजत ठेवणार आहे 3 ते 4 दिवसांपर्यंत। आणि आपल्याला पाणी इथे एवढं टाकायचंय की ते आवळे पूर्णपणे पाण्यामध्ये भिजले पाहिजेत। व पण पाण्यात भिजत घातलेले होते, तर आज हे आवळे भिजून 3 दिवस झालेले आहेत। आता हे आवळे आपण पाण्यातून बाहेर काढून घेणार आहे। तर हे आवळे मी 3 दिवस भिजवले होते, तर ह्याचं पाणी मी दिवसातून 2 वेळेस 3ही दिवस बदलले आणि परत पाण्यात भिजवून ठेवले। इथे एका काट्याच्या चमच्याने आवळ्याच्या सर्व बाजूंनी अशा प्रकारे खाचा पाडून घ्यायच्यात। अशाच प्रकारे आपण सर्व आवळ्यांना खाचा पाडून घेणार आहे। सर्व आवळ्यांना खाचा पाडून झालेले आहेत। आता आपण परत हे आवळे 2 ते 3 तासांपर्यंत पाण्यात भिजत घालणार आहे। आता परत हे आवळे आपण 2 ते 3 तासांपर्यंत भिजवत ठेवणार आहे। आपला आवळा पाण्यात ठेवून 2 ते 3 तास झालेले आहेत। आता हा आवळा पाण्यातून बाहेर काढून घ्यायचा आहे। पण आवळा बाहेर काढताना पाणी त्याचं नीट काढायचंय, नाहीतर हे आवळे पाकात टाकल्यावर शिजायला वेळ लागतो। प्रत्येक एक आवळ्याचं पाणी असं हाताने दाबून दाबून काढायचंय। या इथे मी आवळ्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपण 1 किलो आवळा घेतलेला होता, त्याच्यासाठी मी इथं 1 किलो गूळ घेतलेला आहे, बारीक करून घेतलाय। त्याच्यानंतर मी इथे 6 ते 7 काळी मिरी बारीक करून घेतलेली आहे। इथे मी हिरवी इलायची बारीक करून घेतलेली आहे। इथे मी 4 ते 5 हिरवी इलायची बारीक करून घेतलेली आहे। इथे मी 4 ते 5 हिरवी इलायची घेतलेली आहे। मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे, गॅस चालू केलाय। त्याच्यानंतर मी हा गूळ टाकणार आहे ह्याच्यात। गूळ टाकल्यानंतर असं हलवून घ्यायचंय चमच्याने। त्याच्यात आपण आता 1 कप पाणी टाकणार आहे। आपल्याला फक्त हा गूळ वितळेपर्यंत वाट पाहायची आहे
आणि त्याच्यानंतर आपण लगेच आपले आवळे सोडणार आहे ह्याच्यात. आपल्याला ह्याचा पाक नाही बनवायचा, फक्त गूळ वितळेपर्यंत गॅसवर ठेवायचे. आपला गूळ वितळेपर्यंत आपल्याला एका चमच्याने असं हलवत राहायचंय. आपला गूळ इथे वितळलेला आहे. गॅसची फ्लेम लो करायची आहे. आता आपण ह्याच्यात आपले आवळे सोडणार आहे. इथे मी सगळे आवळे याच्यात टाकून घेतलेत. आता गॅसची फ्लेम लो करून 15 मिनिटांपर्यंत शिजवून घ्यायचे. 10 मिनिटं झालेले आहेत. तुम्ही हा आवळा साखरेत सुद्धा बनवू शकता, पण जर तुम्हाला ह्याच्यापासून हेल्थचे बेनिफिट हवे असतील तर तुम्ही हा गुळातच बनवलेला कधीही बरा. याच्यामध्ये अजून खूप पाणी आहे. ह्याला आपल्याला अजून शिजवून घ्यायचे. शिजवताना छान शिजवून घ्यायचे, कारण आपण हे वर्षभर तरी स्टोर करून ठेवणार आहे. तुम्ही हा आवळा वर्षभर रूम टेम्परेचरवर एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवू शकता. इथे आपण 30 मिनिटांपर्यंत हा आवळा लो फ्लेमवर शिजवून घेतलाय. तरी याच्यात बऱ्यापैकी पाणी शिल्लक आहे, तर ह्याला आपण आता गॅसची फ्लेम फास्ट करून शिजवून घेणार आहे 10 मिनिटांपर्यंत. आपला मुरवळा आपण गुळात बनवतोय, त्याच्यामुळे त्याच्यासाठी थोडासा वेळ लागतोय. जर साखरेत बनवला असता तर लवकर झाला असता. इथे 10 मिनिटं झालेले आहेत. आता आपण हे 3 ते 4 तासांपर्यंत रूम टेम्परेचरवर थंड होण्यासाठी ठेवणार आहे. गॅस बंद केलाय मी. 3 ते 4 तास झालेले आहेत आणि आपला मोरवळा थंड देखील झालाय. पण यात थोडं पाणी शिल्लक आहे, म्हणून आपण ह्याला हे आवळे साईडला काढून 5 मिनिटं परत शिजवून घेणार आहे. फक्त आवळे साईडला काढून घ्यायचे. आता हे आपण परत गॅसची फ्लेम कमी करून शिजवून घ्यायचे. गॅसची फ्लेम लो करायची. 5 मिनिटांपर्यंत गॅसवर ठेवायचे. याला आता उकळी आलेली आहे.
पाक तयार झालेला आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद केलाय मी इथे। आता आपण यात आवळे टाकून घेणार आहे। इथं आपण बारीक केलेली काळी मिरी टाकणार आहे। बारीक केलेली इलायची पावडर, त्याला आपण मिक्स करून घेणार आहे। तर तुम्ही पाहू शकता आपला आवळा किती सॉफ्ट आणि छान झालेला आहे। तर तयार झाला आहे आपला आवळ्याचा मोरवळा। खायला देखील खूप सुंदर लागतो। तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा। तुम्ही ह्याला 1 वर्षभर स्टोर करून ठेवू शकता। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।